नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांवर आधारित लवकरच चित्रपट येणार आहे। विशेष म्हणजे या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तथा शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार आहेत, अशी जोरदार चर्चा सध्या रंगली आहे। स्वतः दीपाली सय्यद यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। भोंदूबाबा खराचे सत्य आणि या प्रकरणातील राजकीय पडद्यामागच्या घडामोडी या चित्रपटातून उलगडणार असल्याचा दावा केला जात आहे। बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला खरात प्रकरणाची माहिती मिळाली असून अशा भोंदूबाबांपासून प्रत्येकाने सावध राहिली पाहिजे, असे आवाहन करत दीपालीने चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे। त्यामुळे दीपाली सय्यद यांची भूमिका आणि या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। BPN ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्र।